नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 आपण जर पाहिलंच असेल, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि ही अतिवृष्टी झाल्यामुळं राज्यामधील जवळपास सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकाचं नुकसान झालं होतं आणि राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी खरीपचा पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकऱ्यांना खरीपचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता. आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नेमका हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा केली म्हणजे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नसतात. त्यासाठी विविध मार्ग असतात. त्याच्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन असेल, त्याच्यानंतर अंतिम आणेवारी असेल, त्याच्यानंतर त्यांचा दावा असेल, ह्या गोष्टी पूर्ण झाल्याच्या नंतरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा जमा होत असतो. आता मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यामधील जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांचं संपूर्ण काम पूर्ण झाले आणि शेवटचं काम उरले ते म्हणजे पीक विम्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे, तर ते कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांच्या लॉग इन ID वरती दाखवणं चालू झालेलं आहे. आता आपण जर पाहिलंच असं, आपण विविध जिल्ह्यांची, विविध तालुक्यांची आणि विविध महसूल मंडळांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत असतो. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामधील 80% शेतकऱ्यांचं हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 20% शेतकऱ्यांचं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन पूर्ण होईल, हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याच्या नंतर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक विमा वाटप केला जाणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत आज आपण नांदेड जिल्ह्याची संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. आता याच्यामध्ये कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत, याची संपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. आता त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे, तुमचं महसूल मंडळ कोणतं आहे, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की त्याची संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नांदेडमधील पहिला तालुका म्हणजे अर्धापूर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामधील अर्धापूर महसूल मंडळ, दाभड महसूल मंडळ आणि मालेगाव महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत आणि येथील शेतकऱ्यांचा जे काय पीक विम्याचं कॅल्क्युलेशनचं स्टेटस आहे, तर ते जवळपास काही शेतकऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास 30 ते 35% शेतकरी असे आहेत की त्यांचं पीक विमा कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहेत, म्हणजे वाढ बघा असं दाखवत आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांचं लवकरच हे कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर भोकर तालुका, भोकर तालुक्यामधील भोकर महसूल मंडळ, भोसी महसूल मंडळ, किनी महसूल मंडळ, मातूळ महसूल मंडळ आणि मोगली महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांचा जे काही अंतिम पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आहे, तर ते कॅल्क्युलेशन 80% पूर्ण झालेले आहे. म्हणजे जवळपास फक्त 20% बाकी आहे आणि ज्यावेळेस हे 100% पूर्ण होईल, तर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर बिलोली तालुका, आता या तालुक्यामधील आदमापूर महसूल मंडळ, बिलोली महसूल मंडळ, कुंदळवाडी महसूल मंडळ, लोहगाव महसूल मंडळ, रामतीर्थ महसूल मंडळ आणि सागरोली महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस यांचं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन 100% पूर्ण होईल, हे पूर्ण झाल्याच्या नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर देगलूर तालुका, आता या तालुक्यामधील देगलूर महसूल मंडळ, हानेगाव महसूल मंडळ, खानापूर महसूल मंडळ, मालेगाव महसूल मंडळ, मारखेल महसूल मंडळ, नारंगल महसूल मंडळ आणि शहापूर महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस यांचं पीक विम्याचे कॅल्क्युलेशन 100% पूर्ण होईल, हे झाल्याच्या नंतर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटपही केलं जाणार आहे. त्याच्यानंतर धर्माबाद तालुका, आता या तालुक्यामधील धर्माबाद महसूल मंडळ पात्र आहेत, जरीकोट महसूल पात्र आहेत, त्याच्यानंतर शिजरखोड महसूल मंडळ आणि कारखेली महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळं येतं आणि या महसूल मंडळामधील सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर हिमायतनगर, आता या तालुक्यामधील हिमायतनगर महसूल मंडळ, जवळगाव महसूल मंडळ आणि सारसम महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर हदगाव तालुका, या तालुक्यामधील आष्टी महसूल मंडळ, बारड शेवळा महसूल मंडळ, हदगाव महसूल मंडळ, मंठा महसूल मंडळ, निवगा महसूल मंडळ, पिंपरखेड महसूल मंडळ, तळणी महसूल मंडळ आणि तामसा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहे. त्याच्यानंतर कंधार तालुका, या तालुक्यामधील
बारूळ महसूल मंडळ, डिग्रस महसूल मंडळ, कंधार महसूल मंडळ, कुर्ला महसूल मंडळ, उस्माननगर महसूल मंडळ, पेटवाज महसूल मंडळ आणि फुलवळ महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहे. त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे किनवट तालुका. आता किनवट तालुक्यामधील बोदडी महसूल मंडळ, देहरी महसूल मंडळ, इल्सापूर महसूल मंडळ, जलदारा महसूल मंडळ, किनवट महसूल मंडळ, मांडवी महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ, सिंदगी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर लोहा तालुका. आता लोहा तालुक्यामधील सुद्धा कळंबर बुद्रुक महसूल मंडळ, कापसी महसूल मंडळ, लोहा महसूल मंडळ, मालाकोली महसूल मंडळ, सावरगाव महसूल मंडळ, शेवडी महसूल मंडळ आणि सोनखेड महसूल मंडळ ह्या महसूल मंडळामधील सुद्धा सर्व शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर माहूर तालुका. या तालुक्यामधील माहूर महसूल मंडळ, सिंदखेड महसूल मंडळ, वाई बुद्रुक महसूल मंडळ आणि वानोळा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर मुदखेड तालुका. आता या तालुक्यामधील बारड महसूल मंडळ, मुदखेड महसूल मंडळ आणि मुगट महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहे. त्याच्यानंतर नायगाव तालुका. नायगाव तालुक्यामध्ये बरबडा महसूल मंडळ, घुंगराळा महसूल मंडळ, कुंटूर महसूल मंडळ, मांजरम महसूल मंडळ, नायगाव महसूल मंडळ आणि नरसी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर नांदेड तालुका. नांदेड तालुक्यामधील लिमगाव महसूल मंडळ, नालेश्वर महसूल मंडळ, नांदेड ग्रामीण, नांदेड रुरल, त्याच्यानंतर तरोडा बुद्रुक महसूल मंडळ, तुप्पा महसूल मंडळ, वाराणसी महसूल मंडळ, विष्णुपुरी महसूल मंडळ आणि वाजेगाव महसूल मंडळ ह्या महसूल मंडळ सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर उमरी तालुका. आता या तालुक्यामधील धानोरा बुद्रुक महसूल मंडळ, गोळेगाव महसूल मंडळ, सिंधी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर मुखेड तालुका. आता या तालुक्यामधील आंबुलगा बुद्रुक महसूल मंडळ, बारहाळी महसूल मंडळ, चांदोळा महसूल मंडळ, जहूर महसूल मंडळ, जाम महसूल मंडळ, मुखेड महसूल मंडळ, मुकुंगाबाद महसूल मंडळ आणि येवटी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात येईल. तर मित्रांनो, एकंदरीत नांदेड जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट पाहायला गेलं तर एकूण 16 तालुके आणि याच्यामध्ये 92 महसूल मंडळ सर्व शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. आता याच्यामध्ये जर सरासरी विचार करायला गेला तर 70 ते 80% शेतकऱ्यांचा जे काही पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आहे तर ते पूर्ण झालेलं आहे आणि ज्यावेळेस उर्वरित 20% शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण होईल, हे झाल्यानंतर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे. आता मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जे काय उर्वरित जिल्हे आहेत त्यांचंसुद्धा अपडेट आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची तुमच्या जिल्ह्याची व तुमच्या तालुक्याची पूर्ण माहिती देऊ. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.